साऊथच्या पिक्चर मधली सगळ्यात भारी गोष्ट काय असते? राडा नाही, हिरोची मास एंट्री नाही, मग लव्ह स्टोरी, आपडी पोडेचा डान्स, नाही नाही, विषय पर्सनल होतोय. भारी गोष्ट असते ट्विस्ट, खतरनाक ट्विस्ट. अगदी डॉन नंबर 1 मधल्या जाधवच्या गर्लफ्रेंड पासून ते महाराजाच्या एंड पर्यंतचा ट्विस्ट, त्यात खरी मजा. आता साऊथच्या पिक्चर इतकंच इंटरेस्टिंग असतंय तिकडचं राजकारण. आत्ताचा निकालच बघा. दलपती विजयने 2 वर्ष आधी तमिळगा वेत्री कळघम हा पक्ष काढला, वर्षभर आधी सभा घेतल्या आणि आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार बनला. एकदम पिक्चर स्टाईल. पण विजयच्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी 10 आमदार कमी पडतायत. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिलाय, तर AIADMK मधला एक गट विजयला पाठिंबा देण्यासाठी आतुर आहे. जर पाठिंबा दिला नाही तर AIADMK मध्ये फूट पडू शकते. एकदम पिक्चर स्टाईल. पण या पिक्चर मध्ये सध्या काय घडतंय आणि पिक्चरचा क्लायमॅक्स दिल्लीत लिहिला जाईल, ह्या चर्चा का सुरू आहेत पाहूयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आधी काय काय घडतंय हे समजून घेऊ, म्हणजे कशासाठी घडतंय याचा अंदाज येईल. तर 4 मेला निकाल लागल्यावर दलपती विजयच्या वडिलांनी काँग्रेसला ऑफर दिली. तुमचे सत्तेचे दिवस विजय परत आणू शकतो असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर राहुल गांधी आणि दलपती विजय यांच्यात बोलणं झालं. 5 मेला रात्री काँग्रेसच्या हायकमांडची बैठक झाल्याचं सांगण्यात आलं आणि 6 मेला तमिळनाडू काँग्रेसने TVKला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं आणि तमिळनाडूच्या प्रगतीसाठी एकत्र येत असल्याचं सांगितलं. तसं पत्रही दिलं. काँग्रेसचे आमदार विजयच्या 108 आमदारांच्या आकड्यामध्ये ऍड झाले. तिकडे 5 मेलाच AIADMKच्या काही नेत्यांनी विजय आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत असा दावा केला. 6 मेला या नेत्यांनी मौन बाळगलं खरं, पण विजयला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून AIADMK मध्ये 2 गट पडले असून पक्षात फूट पडण्याची पूर्ण शक्यता असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहेत. तिसरीकडे काँग्रेसने विजयला पाठिंबा दिल्यानंतर DMKने काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली आहे. थोडक्यात एका बाजूला धोका आहे, दुसऱ्या बाजूला फूट आहे आणि केंद्रस्थानी आहे विजयचं मुख्यमंत्री पद, जे गुरुवारी सकाळी 10 वाजता त्याला मिळेल, कारण तेव्हा त्याचा शपथविधी आहे. पण मोठं आव्हान असेल हे मुख्यमंत्री पद टिकवण्याचं. आता सुरुवात करू काँग्रेस पासून. काँग्रेसने पाठिंब्याचं लेटर दिलं. त्यातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, हे फॉर्मेशन फक्त सरकार बनवण्यासाठी नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, TVK या युतीमधून जातीयवादी शक्तींना बाहेर ठेवेल या अटीवरच आम्ही पाठिंबा देत आहोत. आता यातल्या पहिल्या गोष्टीवरून DMK खवळली, कारण प्रत्येक निवडणुकीत मागच्या कित्येक वर्षांपासून DMK आणि काँग्रेस सोबत आहेत. तर काँग्रेसने DMKला कल्टी देत सत्तेत जाणं पसंत केलंय. त्यामुळेच काँग्रेसचा धोका चर्चेत आलाय. साहजिकच प्रश्न पडतो, काँग्रेसने DMK सारख्या पक्षाला, स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्याला सोडत विजयची साथ का दिली? तर इथं समजून घ्यावी लागते काँग्रेसची गरज. 1967 नंतर काँग्रेसला तमिळनाडूमध्ये एक हाती सत्ता मिळालेली नाही. इथलं राजकारणच DMK आणि AIADMK या 2 पक्षात विभागलं गेलं. पण करुणानिधी यांनी काँग्रेसशी युती केली आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला तमिळनाडूमध्ये DMKच्या छत्रछायेखालीच राहावं लागलं. लोकसभेच्या 39 जागा असताना काँग्रेसला कायम सिंगल डिजिट आकड्यांमध्ये खेळावं लागलं. यंदाच्या विधानसभेला सुद्धा काँग्रेसने 28 जागाच लढल्या. जास्तीच्या जागा मिळतील या आशेने काँग्रेसने विजयच्या TVK सोबत चर्चा सुद्धा केली होती, पण विजयने युतीला नकार दिला. थोडक्यात DMK वर डिपेंड राहून तमिळनाडूमध्ये राजकारण करण्याऐवजी काँग्रेसला आपल्या जोरावर डाव खेळायचा आहे आणि त्यातूनच काँग्रेसने विजयला पाठिंबा दिलाय. DMK कडून धोका दिला ही टीका केली जात असली तरी यावर काँग्रेसचं उत्तर आहे, जर DMKला जनादेश मिळाला असता आणि तेव्हा सत्ता स्थापनेपासून काँग्रेसने माघार घेतली असती तर तो धोका ठरला असता. पण जनादेश हा दलपती विजयच्या पक्षाला आहे, त्यामुळे काँग्रेसने जनादेशासोबतच जाण्याचा निर्णय घेतलाय. पण काँग्रेसचे 5 आणि विजयचे 108 हा आकडा जातो 113 वर. तरी सुद्धा 5 जागा कमी पडतात. विजयच्या पक्षाने CPI, CPIM, VCK आणि IMUL या प्रत्येकी 2 जागा असणाऱ्या पक्षांना पाठिंबा देण्यासाठी विचारणा केली असं सांगण्यात येते. जर 4 पक्ष सोबत आले तर 8 जागा वाढतील आणि आकडा 121 वर म्हणजेच बहुमताच्या पलीकडे जाईल. काँग्रेसने या छोट्या पक्षांना राजी करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली, पण काही माध्यमांनी
व्हीसीके आणि IUML DMK सोबतची त्यांची युती तोडण्यास तयार नसल्याचा दावा केलाय. जर काँग्रेस आणि TVKला हे छोटे पक्ष जोडता आले नाहीत तर तमिळनाडूमध्ये खेला होबे आणि अशा वेळी पिक्चरमध्ये येईल ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात AIADMK. अंतर्गत वादात अडकलेल्या AIADMKची सत्ता 2021 मध्ये गेली, पण या इलेक्शनला AIADMKला आणखी मोठा सेटबॅक बसला. त्यांना फक्त 47 जागा मिळाल्या आणि TVK DMK नंतर ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आता AIADMK मध्ये विजयच्या TVKला पाठिंबा देण्यावरून दोन गट आहेत. एका गटाचं म्हणणं आहे द्रविडियन पक्षांना बाजूला सारून निवडून आलेल्या पक्षाच्या सोबत जाणं, भाजप सोबत असलेली युती तोडून जाणं हा राजकीय मूर्खपणा ठरेल. त्यात DMKने आधीच आपण विरोधी पक्षात बसणार अशी घोषणा केली. आपण सत्तेत गेल्यास विरोधी पक्षाची स्पेस एकट्या DMKला मिळेल आणि तमिळनाडूचा सत्ता बदलाचा ट्रेंड पाहता 5 वर्षांनी DMKला रोखणं अवघड जाईल. त्यामुळे आपण विरोधात राहूयात. पण या गटापेक्षा जास्त जोरात दुसऱ्या गटाचा आहे, ज्यांचं म्हणणं आहे आपण TVKला पाठिंबा दिला पाहिजे, आपण सत्तेत गेलं पाहिजे. 2021 पासून AIADMK सत्तेत नाही. जर आत्ता चान्स गेला तर 2031 पर्यंत सत्तेच्या बाहेर राहावं लागेल आणि तमिळनाडूच्या राजकारणात पक्ष रिलेव्हंट ठरणार नाही. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी सत्ता पाहिजे आणि सत्ता TVK सोबत गेल्यानेच मिळेल असा दुसऱ्या गटाचा आग्रह आहे. आता AIADMKला फुटीचा इतिहास असला तरी सध्या पक्ष फुटू शकतो का, तर बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्याय AIADMK कडे असला तरी त्यामुळे सरकारमध्ये येणारी अस्थिरता बघता विजयला भक्कम पाठिंबा गरजेचा आहे. अशा वेळी AIADMK मधली फूट त्याच्या पथ्यावर पडणारी आहे. पण 2/3 म्हणजेच 31 आमदार विजयकडे जाणं शक्य होईल का? आपल्या मित्रपक्षात भाजप एवढी मोठी फूट पडू देईल का? तर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार भाजपचं दिल्लीतलं नेतृत्व AIADMKने विजयला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहे. मग यासाठी दोन्ही पक्षांची युती तुटली तरी हरकत नाही, यासाठी AIADMK पक्ष फुटला तरी हरकत नाही. कारण भाजपला काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्यापासून रोखणं जास्त महत्वाचं आहे. काँग्रेसने केरळमध्ये सत्ता मिळवली, कर्नाटक तेलंगणामध्ये आधीच काँग्रेस सत्तेत आहे. मागची 5 वर्ष DMK सोबत असल्यानं काँग्रेस तमिळनाडूमध्ये सत्तेत असली तरी त्यांना DMK वर अवलंबून राहावं लागत होतं. पण यावेळी विजयला काँग्रेसची गरज असल्यानं काँग्रेसला आपली बार्गेनिंग पॉवर टिकवून ठेवता येऊ शकते आणि आंध्र प्रदेश सोडून सगळा दक्षिण भारत काँग्रेसच्या टप्प्यात येऊ शकतो. हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीत भाजप पुढचं आव्हान वाढवू शकते. त्यामुळे काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीतून सूत्र हलू शकतात अशी चर्चा आहे. आता यात राहतो तो आणखी एक प्रश्न, थलपती विजय कोणता पर्याय निवडणार? काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्र विजयकडे ऑलरेडी आहे. काँग्रेस आणि त्याच्यात अंतर पडू शकतं जर छोटे पक्ष त्यांच्यासोबत आले नाहीत तर. AIADMK बाबत मात्र विजय फार उत्सुक नसल्याचं सांगितलं जाते. विजयचे 108 आणि AIADMKचे 47 ही बेरीज बहुमताच्या पलीकडे जाऊन भक्कम सरकार देऊ शकते. पण यात विजयच्या अडचणी सुद्धा वाढू शकतात. एकतर 47 जागा असल्यानं विजयला AIADMKला मर्यादित ठेवता येणार नाही. त्या DMK आणि AIADMKच्या विरोधातच लढून पुन्हा त्यांच्याशीच युती करणं विजयला डॅमेज करू शकतं. काँग्रेसने कोणत्याही जातीयवादी पक्षाला विजय या युतीत घेणार नाही ही अट टाकली आहे. ही अट भाजप सोबत NDAचा भाग असलेल्या AIADMKला उद्देशूनच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वतःहून पुढे आलेला काँग्रेस सारखा मित्र गमावणं विजयला तमिळनाडूच्या बाहेरच्या राजकारणातून मागे खेचू शकतं. त्यामुळे AIADMK मध्ये नेमकं काय घडतं? फूट पडते की त्याआधीच काँग्रेसचे नेते छोट्या पक्षांचं गणित जुळवण्यात यशस्वी ठरतात हा मोठा प्रश्न आहे. पण मॅजिक फिगरसाठीची जुळवाजुळव करणं आता सोपं राहिलेलं नाही एवढं नक्की. कारण AIADMK सोबत जाऊन विजयचा बेस हलण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस किती आमदार आणणार आणि 121च्या आकड्यावर किती वर्ष सत्ता चालवता येणार हे कोडं विजयला सोडवायचं आहे. त्यामुळेच आता लक्ष तमिळनाडूकडे आहे आणि अर्थात दिल्लीकडे सुद्धा. तुम्हाला काय वाटतं? थलपती विजय कुणासोबत जाईल? विजयने कुणासोबत जायला हवं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.